पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मिळकतीची व संपत्तीची चौकशीची आदिवासी महिलांची मागणी। जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांना आदिवासी महिलांचे निवेदन। नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मिळकतीची व संपत्तीची चौकशीची मागणी आदिवासी सामाजिक कार्यकर्ता महिलांकडून जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। निवेदनावर 100 पेक्षा अधिक आदिवासी महिलांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत। निवेदनात म्हटले आहे की नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून श्री श्रवणकुमार एस दत्त हे आल्यापासून नंदुरबार जिल्ह्यात सर्रासपणे पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे, अवैध गावठी हातभट्टी, दारू विक्री, निर्मिती व वाहतूक, भूमाफिया यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल न करणे, गरीब लोकांना न्यायापासून वंचित ठेवणे, राजकीय वरदहस्त असलेले गुंडांना अभय देणे या विरोधात कायम आदिवासी सामाजिक जाणीव असलेले सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवित असल्याने तो आवाज दाबून टाकण्यासाठी सदर अप्रामाणिकरित्या अवैध, बेकायदेशीर, बोगस कायद्यांचा सतत गैरवापर करून सामाजिक कार्यकर्ते यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून हद्दपार सारखी गंभीर स्वरूपाची कार्यवाही सुरू करून त्रास देणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे। पोलीस अधीक्षक श्रवण दत्त श्री श्रवणकुमार एस दत्त हे नंदुरबार जिल्ह्यात सतत आपल्या पदाच्या अधिकारांचा व कायद्यांचा दुरुपयोग करून आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या विरुद्ध भ्रष्ट पद्धतीने, कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने काम करीत आहे। पोलीस प्रशासन हे कायद्याची अंमलबजावणी करणारे शिस्तप्रिय खाते असून नागरिकांना अन्यायापासून संरक्षण देणे, भयमुक्त ठेवणे हे मुख्य कर्तव्य आहे। मात्र पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री श्रवणकुमार एस दत्त हे आल्यापासून 1000 पेक्षा अधिक गुन्हे अवैध दारू विक्री, वाहतूक, निर्मितीबाबत दाखल आहेत। अवैध धंदे करणारे इसमांना आज पावेतो, हद्दपारी, तडीपारी, संघटित गुन्हेगारी, MPDA, मोक्का या कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आलेली असल्याचे नागरिकांना दिसून आले नाही। मात्र सामाजिक कार्यकर्ते यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्ह्यात लगेच हद्दपारी कार्यवाही हे जाणीवपूर्वक अधिकारांचा व पदाचा कायदेशीर तरतुदीचा गैरवापर करून अप्रामाणिकरित्या अवैध, बेकायदेशीर, बोगस स्वरूपाची कार्यवाही करण्यात येत आहे। पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री श्रवण दत्त एस लोकाभिमुख प्रशासनाला घातक आहेत, तसेच ते भ्रष्ट पद्धतीने काम करणारे पोलीस अधीक्षक आहेत, तसेच ते आदिवासी समाजाला तुच्छ लेखणारे असून आदिवासी समाज विरोधात जाणीवपूर्वक कार्यवाही करणारे आहेत। तसेच ते अधिक काळ नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासन राहिल्यास आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणे अन्याय होईल आणि कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करतील याची देखील नोंद घ्यावी। भ्रष्ट, अकार्यक्षम, आदिवासी विरोधी, सामाजिक कॉन्ट्रॅक्च्युअल पदाचा, अधिकाराचा व कायद्याचा सतत गैरवापर करणारे, न्यायापेक्षा अन्यायाला संरक्षण देणारे शिस्तप्रिय पोलीस प्रशासनाची प्रतिमा जनसामान्य नागरिकांच्या मनात मलिन करणारे, आपल्या कार्यकाळात आर्थिक लाभ व्हावा म्हणून आर्थिक अवैध धंदे सुरू करणारे पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री श्रवणकुमार एस दत्त यांची तात्काळ बदली करण्यात यावी, तसेच त्यांची मिळकतीची देखील चौकशी करण्यात यावी। अन्यथा आदिवासी समाजातील महिला ह्या मोर्चा काढून झोपलेल्या प्रशासनाला जाग आणून न्याय मागतील याची देखील नोंद घ्यावी, असा आंदोलनाचा इशारा आदिवासी महिलांनी दिला आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार। माझे म्हणणे आहे जे समाज कार्यकर्ता आहे, जे समाजासाठी लढतात त्यांच्यावरच गुन्हे दाखल करतात, नोटिसा देतात 2-2 वर्षाच्या। मग लढणार कोण? नोटिसे दिले त्यांना ते आवाज उठवतात, त्यांनाच बस करतात, मग ते कोणी समाजासाठी आवाज उचलणार? आणि 2 वर्ष त्यांना तडीपार करतायत, त्याची जिम्मेदारी कोण घेत आहे परिवाराची? आज आम्ही 9 लोक SP श्रवण दत्त यांनी हद्दपार केलेले त्यांच्या संदर्भात आम्ही कलेक्टर मॅडमना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। ते आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते काम करत आहे, त्यांची कोणती गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्यांच्यावर कोणतेच गुन्हे दाखल झालेले नाही, त्यांनी कोणती खंडणी वसूल केलेली नसतात।
नाही त्यांच्यावर हद्दपारची कार्यवाही करण्यात आलेली आहे. कार्यवाही केली, पण मागे उरलेले 9 परिवाराचं काय, त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यांच्या घरी म्हातारे आईवडील आहेत, लहान मुलं आहेत, त्यांनी कोणाकडे पाहायचं? असं ह्या आपल्या नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच घडत आहे. इतके SP झाले तरी असं कधी काही झालेलं नाही. पण हे SP नी अशा प्रकारची कार्यवाही केलेली आहे, ही अत्यंत चुकीची बाब आहे. अगोदरच नंदुरबार जिल्हा हा आर्थिक दुर्बल, आर्थिक मागास, शिक्षणापासून वंचित असलेला आहे आणि त्यात भूमिहीन होत असलेला आदिवासी समाज. आज आदिवासी समाजाच्या जमिनी कोणी हडपून घेत आहे. त्यांना काही असं वाटत नाही की हा समाज कसा जगेल, हा शेतकरी कसा जमेल, त्याचं काही लेणं देणं नाही. ते सहज हडपून सहज त्यांच्या जशी काही त्यांची घरची मालमत्ता आहे ह्या पद्धतीने वागतात. एखाद्या मला असं म्हणायचं आहे की हे जे हद्दपाराचं नोटीस दिलेली आहे ते एखाद्या आपल्या राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली कदाचित दिली असेल. कारण त्याच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध वाढावे, हित संबंध वाढावे, आर्थिक घडामोडी व्हाव्या, ह्या कारणास्तव त्यांनी हे 9 लोकांना हद्दपाराची नोटीस बजावलेली आहे. राहिला प्रश्न जे कैलासवासी जयवर्डी यांच्या मोर्चामध्ये निघालेले, त्यातही काही आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांना अटक केलेले आहे. ते मुख्य आयोजक बाजूला राहिले, दुसऱ्यांवरच सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. मुख्य आयोजक कुठे आहे, काय आहे, कोणी आवेदन दिलेले आहे याची चौकशी न करता सरसकट सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेले. त्यांना 3-3, 4-4 महिने जेलमध्ये ठेवलेले, 5 महिने झालेले फरार आहे. त्याच्या मागे उरलेल्या परिवारांना किती त्रास होतोय हे ह्यांनी समजून घ्यायला पाहिजे, असं एवढं बोलते. आणि हद्दपाराचे प्रस्ताव SP साहेबांनी मागे घ्यावा ही विनंती. बस.